आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव महानगरपालिका निवडणुकीनंतर जळगावमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती। मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले। यामध्ये भारतीय जनता पक्षाला 46 जागा, शिवसेनेला 22 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा प्राप्त झाली होती। महापौर पदासाठी भाजपकडून प्रामुख्याने 3 महिला नगरसेवकांची नावे चर्चेत होती। त्यात उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे आणि वैशाली पाटील यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली। दरम्यान आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदांसाठी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही पदांची उमेदवारी जाहीर केली आहे। त्यानुसार महापौर पदासाठी प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे यांची निवड करण्यात आली, तर उपमहापौरपदी प्रभाग क्रमांक 8 मधून बिनविरोध निवडून आलेले शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या नावांची घोषणा करताना जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आणि महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शेवटचा दिवस आपण महायुतीमध्ये निवडणूक लढलो आणि दणदणीत विजय आपण संपादन केला। 74 पैकी 75 पैकी आपण जवळपास 70 जागा, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा विक्रम आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा कुठे निवडून आलेल्या नाही, त्या आपल्याकडे या ठिकाणी 90%च्या वर या ठिकाणी आहे। 94% वर झालेला आहे आणि अतिशय राजी खुशीमध्ये, म्हणजे आपण सगळ्या महाराष्ट्रावर बघतात महायुती करताना युती करताना किती ओढाताण झाली, किती वाद झाले, सगळं आपण बघितलेलं आहे। तिथे फार वर्णन या ठिकाणी करणार नाही, पण निवडणूक झाल्यावर सुद्धा अनेक ठिकाणी मग आमची मेजॉरिटी म्हणून आम्ही असंच करू, त्यांच्या म्हणजे तसंच करतील, मग आम्ही महापौर घेऊ, उपमहापौर घेऊ, सगळं आम्ही घेऊ, असं अनेक ठिकाणी आणि सुरुवात होत आलेलं आहे। त्या संख्यापूर्ण बहुमत आलं की मग कशा गडबडी होतात ते आपण बघितलेलं आहे। मागच्या काळामध्ये युतीमध्ये आपण लढलो विधानसभेत, तुला भाऊ करतो किती भाऊ गेला आमच्याकडून विधानसभेमध्ये 5 वर्षापूर्वीची गोष्ट, 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निवडणूक लढलो, अतिशय प्रामाणिकपणे लढलो आणि त्यामुळे आपल्या भाजपमध्ये 100% जागा, 46 जागा या ठिकाणी निवडून आल्या। शिवसेनेच्या सुद्धा साईकडे 90%च्या 95% वरच झाला, एखादी जागा फुटली, एकच जागा फुटली। त्या ठिकाणी आपण सगळेजण महायुतीवर प्रामाणिकपणे लढलो, त्याची फलश्रुती त्या ठिकाणी झाली आणि इथे महायुती झाल्यामुळे मला नाशिकला धुळ्याला वेळ जास्त देता आला। धुळ्याला एवढा वेळ त्याची गरज नव्हती, तिथे पण बसली होती, तिथे आपण एकटे होतो, शिरूरमध्ये सगळे पक्ष एकत्र झालेले होते, पण तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी आपला साईडला हा जवळपास 54 जागांपैकी 50 जागा आपण त्या ठिकाणी भाजप म्हणून आपले प्रकार होता। आपण आता एकत्रित झालेलो आहोत, आज आपण महापौरची निवड करणार आहोत। आता ठरलेलं आहे, त्यासाठी सगळ्यांनी बसून ठरवलेलं आहे, महापौरचे किती टर्म राहील, उपमहापौर किती टर्म राहील, बाकी सगळ्या वाटाघाट्या झालेल्या आहेत। त्यामुळे अतिशय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये इतक्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीमध्ये मला वाटतं पहिला असेल तर कुठेही ओढाताण नाही, कुठे वादविवाद नाही, कुठे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असं एक सरकारने सुद्धा कुठे असं काही झालं नाही। गुलाब भाऊ जे सांगितलं सगळं मी ऐकून घेतलं, सगळं आम्ही ऐकून घेतलं। मामा आणि मगे सगळे सांभाळत होते, मी तिथे फार वेळ दिवशी होतो, नाशिकलाच होतो, पण ते थांबल्यामुळे तिथला खूप मोठा फायदा, म्हणजे आपण 72 सीट मागच्या वेळेला 66 होत्या, 72 जागा स्वबळावर तिथे सुद्धा
शिवसेना, शिंदे गट, घड्याळ हे सगळे एकत्रित होते तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी 72 जागा त्यावेळी निवडलेलो आहोत. मला वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळा बोलबाला आपलाच आहे. नगरमध्ये असेल, धुळ्यामध्ये असेल, नाशिक असेल, सगळ्या महापालिका आपण एक हाती ताब्यात घेतलेल्या आहेत आणि आज आपण या ठिकाणी महापौराची निवड करणार आहोत. आता त्यांना काय सांगायचं त्यांनी सांगितलेलं आहे, सगळ्या तुम्हाला गरज नाही. पण अनेक लोक जुने लोक आहेत, अनेक खरं त्याचा क्लेम होता. गुजरात पण या ठिकाणी आहेत, या सगळ्यात सिनियर आहेत. अजून काही सिनियर लोक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना संधी मिळायला पाहिजे होती. पण ते आपल्याला पुन्हा आश्वासित करेल की जे अपेक्षित आहे त्यांना प्रत्येकाला संधी मिळणार, प्रत्येकाला मी संधी देणार आहोत, तर कुणाला डावलणार नाही. मग महापौर असेल, उपमहापौर असेल, स्टँडिंग कमिटी अजून आहे, स्टँडिंग कमिटीचे सदस्य आहेत, सभापती आहेत, सगळ्यांना संधी मिळणार आहे. जे कॅलिबरचे अध्यक्षाच्या, महापौराच्या, त्यांना सुद्धा आम्ही करणार. हा माझा शब्द आहे, आमच्या सगळ्यांचा शब्द आहे. गुलाब बोपडे तिकडे बसलेले, त्या ठिकाणी दोन्ही आमचे आमदार आहेत, तिन्ही आमदार आहेत, सगळे आहेत. आमचा सगळ्यांचा शब्द आहे की कोणालाही आम्ही सगळ्यांच्या नावापुढे ठिकाण ठिकाण लावणार, माझी महापौर म्हणून हा निश्चित लावणार आहोत. त्यामुळे कुणी नाराज होऊ नका, पुढे जाऊ नका. पण आपल्याला यावेळेला खूप चांगलं काम जळगाव शहरामध्ये या ठिकाणी करायचं आहे. गेल्या वेळी सुद्धा आपण शब्द दिला होता, लोकांनी भरपूर मतदान आपल्याला दिले. 57 जागा आपल्याला 74 पैकी त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. म्हणजे हा उच्चांक होता महाराष्ट्रामध्ये. मागच्या वेळी आपण एकटे लढलेलो होतो, पण काही कामं राहून गेली. द्वितीय बावी राहिली, एक तांत्रिक अडचणी चुका झाल्या त्यामुळे राहिली असतील, रस्ते असतील त्यामुळे राहतील. पण आता रस्त्यांची कामं सुरू आहे आणि आता या वर्षभरामध्ये आपल्याला जळगावमधला एकही रस्ता बाकी ठेवायचा नाही. सगळे रस्ते आपल्याला सिमेंटचे करायचे, सगळे रस्ते जळगावचं सुशोभीकरण करायचं आहे. स्टेडियमचा प्रश्न तो पूर्ण मार्गी लावायचा आहे. 250 कोटी रुपये स्टेडियमसाठी आणलेले आहेत. नवीन स्टेडियमचा आपण 25 कोटी दिले, त्याचं त्या रिपेअरचं काम चाललेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. मेडिकल हब तो पूर्ण होतोय, तो आता पूर्ण होईल आणि अनेक गोष्टी आहेत की त्या आता आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत, जेणेकरून जळगावपर्यंत आपल्याला पुन्हा सतत दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या बहुमतावर घेऊन दिलेला आहे. एवढा मोठा विश्वास त्यांनी आपल्यावर टाकलेला आहे. आता मात्र या विश्वासाला अजिबात ठेवायला जाता कामा नाही. ते सगळं नगरसेवकांना सांगेल की आपापल्या विभागात, आपापल्या प्रभागामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करा. निधीची कामं असतील त्याची यादी मी घेऊ. आता सरकारी आपलं आहे, देवेंद्रजी आपले आहेत, मुख्यमंत्री आपले आहेत, उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री सुद्धा शिंदे साहेब त्या ठिकाणी आहेत. दुर्दैवाने दादा आपल्यामध्ये आज नाही आहे, पण या ठिकाणी आपल्याला ही सगळी कामं पूर्ण करायची आहेत. कुठलंच काम आता सोडायचं नाही. सुंदर शहर केलं म्हणून असं शहर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. निश्चित तेवढा सुद्धा आम्ही गुलाब आम्ही सगळे आमदार या ठिकाणी सगळ्यात आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. पण कुठेही लोकांची नाराजी निवडून घेऊ नका. लोकांच्या संपर्कात राहा. मी पुन्हा सांगेन, लोकांच्या संपर्कामध्ये राहा. लोकांना काही फारकी लागत नाही. लोकांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये, कामामध्ये तुम्ही जर पडलात तर लोक म्हणतात किंवा खरंच नगरसेवक असंच पाहिजे, असाला मला नगरसेवक पाहिजे होता. आणि म्हणून मला असं वाटतं की ते आपण सर्वांनी करावं. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 5 वर्ष आपल्याला आता मोठी संधी आहे. फक्त बहुमत आपलं या ठिकाणी आहे, त्यामुळे आता काम करण्याचा एक मोठा वाव संधी आपल्याला या ठिकाणी आहे. काय अडचणी असतील तर राजूमामा या ठिकाणी आहे. उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 4 वाजेपर्यंत मुदत आहे आणि आज जिल्हा नियोजनची सुद्धा बैठक आहे. ही आपली बैठक 10 वाजेची ठरलेली होती, पण गिरीश भाऊंचा निरोप आल्यामुळे आपण ही बैठक थोडी उशिरा येत आहोत आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. वेळ झालेली आहे, 1 वाजेची वेळ आहे, तरी आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असं या ठिकाणी वाटणी झालेली आहे. ते दोघं नावं आमदार गिरीश भाऊ महाजन डिक्लेअर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महापौर म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे सर्वांमध्ये या ठिकाणी निवड केलेली आहे आणि ते नाव आहे ती तुम्हाला मनोज काळे यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. मोबाईल घ्या ना, दीदी मागे मोबाईल घ्या. आज आपण महापौर म्हणून, उपमहापौर म्हणून आधी शिवसेनेतर्फे तुला बहुनी सगळ्यांनी अन्याय पंगाळ्यातर्फे विष्णुभाऊ सगळ्यांनी मिळून
त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मनोज चौधरी यांची निवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे. या इकडे या. भाऊ ते कोण भाऊ इकडे समोर आज फार आनंद झाला आहे की महापौर पदासाठी माझी ही निवड झालेली आहे. वरिष्ठ आमच्या पक्षाचे वरिष्ठ आहे, त्यांनी मला आदेश दिला आहे की महापौराचा फॉर्म भरायचा आहे आणि त्यामुळे मला फार आनंद होत आहे. पक्षाने जी संधी दिली त्याबद्दल काय सांगणार ताई? पक्षाने संधी दिली त्याबद्दल मी सांगू इच्छिते पक्षाला आणि सर्व जळगावकरांना की त्या संधीवर मी म्हणजे माझ्या ह्या महापौर पदाच्या खुर्चीला मी पुरेपूर न्याय देऊ इच्छिते. शहरासाठी काय आम्हाला शहरासाठी आम्ही सर्व एक टीम मिळून काम करणारा महायुतीचे जितके नगरसेवक आहे, भाजपाचे जितके नगरसेवक आहे, एक टीम बनून आम्ही सर्व काम करणार आहोत आणि जळगावकरांसाठी काहीतरी एक नवीन म्हणजे उपक्रम राबवून म्हणजे विकास हे करवणार आहोत. अनेक वर्ष ज्येष्ठ नगरसेविका होत्या, कामाची पावती भेटली का आज? हो नक्की दादा, असं आनंद होतोय की आज त्याची पावती मिळाली. ते विश्वास होताच आमच्या आमदारांवर आणि खासदारांवर आणि गिरीश भाऊ यांच्या सर्व नेत्यांवर माझा विश्वास होता की पावती ही मिळणारच आहे. त्यामुळे सर्वांचे मी आभारी आहे. नमस्कार, मी मनोज चौधरी प्रभाग 9 मधून निवडून आलो होतो शिवसेनेतर्फे. मी आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार त्यांचे दुर्घटनेत निधन झालं आहे त्यांना मी आधी श्रद्धांजली देतो शिवसेनेतर्फे. आणि आज जी मला संधी शिवसेनेतर्फे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील, दुसरे नेते आपले गिरीश भाऊ महाजन असतील, आपल्या शहराचे आमदार राजूमाव भोये असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, चंदूभाई असतील, किशोरप्पा असतील, कोणाचं नाव राहिलं असेल मी त्यांची माफी मागतो. आणि निश्चितच जळगाव शहरात आपण आपल्या खासदार स्मिताताई वाघ असतील, आपल्या रक्षाताई खडसे असतील, तर निश्चितच त्यांनी आम्हाला, मी असेल, आपल्या वहिनी असतील, की आम्हाला निश्चित न्याय द्यायचं काम 100% भाजप असेल, सेना असेल, युती महायुतीने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि निश्चितच आपल्या जेवढे आमचे 70 नगरसेवक त्यांचे निश्चित आम्ही दोघीजण आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्ही आज या पदावर म्हणजे निवडून आलो आहे. म्हणजे निवडून आणि अजून घोषित व्हायचं बाकी आहे, पण निश्चित आम्हाला संधी दिली पक्षाने. तर मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यात मोठे जळगाव शहराची जेवढी मायबाप जनता असेल त्यांनी निश्चित जो आशीर्वाद आम्हाला निवडून आणण्यासाठी दिला होता, निश्चित त्यांचे सर्वात जास्त आभार त्यांचे आणि माझे मित्रपरिवारचे मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.